1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण उपवासाचे घावणे कसे बनवायचे ते बघतोय। आणि त्याचबरोबर लाल भोपळ्याची भाजी घावणांबरोबर तेही बघूयात। सगळ्यात आधी 1 चमचाभर साबुदाणा घ्यायचा मिक्सर मध्ये आणि याचे पूड करून घ्यायची। साबुदाणा पीठ वापरलं तरी चालेल। साबुदाणा व्यवस्थित आपला फिरवून झाला मिक्सरला की यामध्ये 1 कप वरई घालायची आणि हे एकत्र आपल्याला दोन्ही दळून घ्यायचे, व्यवस्थित बारीक असं पीठ करून घ्यायचं। चला तर मग हे घावणाचं पीठही बनवून तयार आहे। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे। मीठ घालायचं चवीपुरतं आणि आता यामध्ये पाणी घालायचं आणि पातळसर असं याचं पीठ करून घ्यायचं। आधी 1 कप पाणी घातलं होतं, आता आणखी थोडं पाणी घालूयात। परफेक्ट अशी सैलसर कन्सिस्टन्सी आपल्याला हवी। तर 1 कप वरईसाठी 1.5 कप पाणी परफेक्ट आहे, पुरेसं आहे। आता यामध्ये लिंबाचा रस घालते। ताक घातलं तरी चालेल इथे पाण्याच्या ऐवजी, किंवा दही, 3-4 चमचे दही पण घालू शकता। आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीचा ठेचा आहे थोडं चटपटीत होण्यासाठी। आता हे 10 मिनिट फक्त आपण मुरवायला ठेवूयात। घावणाचं पीठ मुरतंय तोवर आपण इथे लाल भोपळ्याची भाजी बनवून घेऊयात। चमचाभर साजूक तूप गरम करून घ्यायचं। तेल वापरलं तरी चालेल, गोड तेल, जे तेल तुम्ही खाता उपवासाला ते थोडंसं गरम करून घेऊयात। चला तर मग इथे तूप गरम झालेलं आहे, यामध्ये जिरं घालूयात। जिरं फुललं पाहिजे व्यवस्थित। गॅस लहान करायचा। तर यामध्ये लाल तिखट, आता या ठिकाणी तुम्ही थोडे खडे मसाले, दालचिनी, वेलचीचा अख्खी वेलची घातली तरी चालेल। आता लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे। पटकन शिजतो लाल भोपळा, खूप असा वेळ नाही लागत। हवं तर पाणी तुम्ही शिंपडू शकता, पण मी शक्यतो तेलात आणि वाफेवरच शिजवून घेते। तर झाकण ठेव आणि वाफेवर शिजवून घेऊया। चला तर मग इथे एक साधारण फक्त 7 ते 8 मिनिट शिजवून घेतलाय भोपळा, वाफेवरच शिजवला। मस्त, खूप सुंदर दिसतं। शिजला का नाही हे बघूयात आता। येस, परफेक्ट असा मऊ झाला, ओव्हरकुक नाही झालेला आणि कच्चाही नाही। आता यामध्ये सेंधव मीठ घालायचं। सेंधव मिठाची चव खूप छान येते उपवासाच्या पदार्थांमध्ये। ओल्या नारळाचा चव नसेल वापरायचं, शेंगदाण्याचं कूटही घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसेल खात, नाही घातली काहीच हरकत नाही। आणि आता आपली ही लाल भोपळ्याची भाजी पण बनवून तयार आहे। चला तर मग भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे। त्याचबरोबर हे घावणाचं पीठही रेस्ट करून घेतलंय। आता हे रेस्ट केलं की इथे तुम्ही बघू शकता वर त्याच्या पाणी जमा होतं। वरई आहे ती खाली सेटल होतं आणि वर पाणी होतं, त्यामुळे हे एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि प्रत्येक वेळा जेव्हा आपण तव्यामध्ये घालतो हे, तेव्हा प्रत्येक वेळेस ढवळून घ्यायची गरज आहे। आता घावणाला मस्त जाळी सुटण्यासाठी तवा कडकडीत असा गरम झाला पाहिजे। तेल घालायचं, ब्रश करून घ्यायचं। येस, आणि हे जे पीठ आहे हे व्यवस्थित तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची।
मस्त जाळी येते. तर झाकून 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं. 3-4 मिनिट झाले की झाकण काढायचं. झाकण ठेवून शिजवणं गरजेचं आहे, कारण वरई आहे. वरई जर झाकण ठेवून नाही शिजवली तर मग त्याला भेगा पडतात. आता हे कड थोडीशी कच्ची आहे, मी भाजून घेते. आता हे पलटी करायचं, फोल्ड करायचं, दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं. मस्त सुंदर दिसतंय. कसे सर्व करायचे, अर्थात लाल भोपळ्याची भाजी, त्याचबरोबर यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. नवरात्र विशेष उपवासाचे घावणे आणि लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साबुदाणा, 1 कप वरई, चवीनुसार मीठ, 1.5 कप पाणी, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, लाल तिखट, चिरलेला लाल भोपळा, चवीनुसार सैंधव मीठ, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत तिखट आणि लाल भोपळा घालत हे मिश्रण झाकण ठेवत शिजवून घ्यायचं आणि वर सैंधव मीठ, ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची लाल भोपळ्याची भाजी तयार. साबुदाणा आणि भगर एकत्र दळून घेत याचं पीठ तयार करायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालत याचं सरसरीत पीठ तयार करायचं. आता यात लिंबाचा रस, हिरव्या मिरचीचा ठेचा मिसळायचा आणि हे पीठ मुरवून घ्यायचं. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर घावन घालायचं आणि खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं नवरात्र विशेष उपवासाचे घावन तयार. साबुदाण्याच्या पापड किंवा पापड्या कशा बनवायच्या ते बघतोय. पारंपरिक पद्धतीने नाही बघणार आहोत, शॉर्टकट सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर इथे 1 कप साबुदाणा मी घेतलाय. हा साबुदाणा पातेल्यामध्ये घ्यायचा. मी मुद्दाम मोठं पातेलं घेतलं इथे, कारण मग मला ते पुन्हा बदलत बसायची गरज नाहीये, सगळी प्रोसेस त्यामध्येच होते. आता हा साबुदाणा आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की साधारण 3 कप पाणी यामध्ये घालायचं आणि अर्धा तास आपण हा भिजवून घेणार आहोत साबुदाणा. आता साबुदाणा इथे मी अर्धा तास भिजवून घेतला व्यवस्थित आणि त्यातलं पाणी पूर्ण उपसून घेतलं. छान असा फुललाय साबुदाणा, तुम्ही बघू शकाल. आता काय करायचं, हे 1 कपचं मेजरमेंट घेऊन मी 1 कप साबुदाणा घेतला होता. आता याच कपने 7 कप पाणी मोजून घ्यायचं. कपच वापरला पाहिजे असं काही नाही, वाटीचाही वापर करू शकता. तर 7 कप पाणी मी इथे व्यवस्थित उकळून घेतलंय. चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं. हा जो साबुदाणा आपण भिजवून घेतला हा यामध्ये सोडायचा. मिक्स करूया ते. आता झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर पातेलं आपल्याला असंच ठेवून घ्यायचं. चला तर मग इथे साबुदाणा मी 7 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतला आहे व्यवस्थित. मस्त परफेक्ट, तुम्ही बघू शकाल पूर्ण बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि साबुदाणा पण छान असा फुलून आलाय, मस्त मोठा झालाय. आता काय करायचं, आता गॅस चालू करायचं. आपल्याला खूप शिजवायचं नाहीये, एक फक्त गरम करून घ्यायची किंवा 1 उकळी किंवा 1 वाफ काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिट जास्तीत जास्त शिजवत बसायचं नाहीये, फक्त 1 उकळी काढून घ्यायची. म्हणजे मग थोडंसं त्याला स्टार्च सुटतं आणि पापड्या आपल्या व्यवस्थित टाकले जातात. चला तर मग इथे फक्त 5 ते 7 मिनिट 1 उकळी काढून घेतले मी साबुदाण्याला, तुम्ही बघू शकाल. आणि रंग बदललाय त्याचा, छान असा स्टार्च रिलीज झालाय. तर जनरली जेव्हा आपण साबुदाणा भिजवून पारंपरिक पद्धतीने पापड्या करतो तेव्हा अर्धा ते पाऊण तास जातो, पण आपण फक्त हे 10 मिनिट मॅक्स शिजवलं असेल. काल आपण पाणी गरम करून घेतलं आणि आज त्याच्यात भिजवून हे फक्त 1 उकळी काढून घेतली, गरम करून घेतलं स्टार्च रिलीज होण्यापुरतं. आता आपण याच्या पापड्या घालूया. तर इथे मी 1 प्लॅस्टिकचं पेपर घेतलाय, त्यावर या पापड्या टाकणार. खाली पाट ठेवलाय जेणेकरून नंतर मला हे उचलायला सोपं जावं म्हणून, आणि मग मी कंटिन्यू त्या पेपरवर टाकत राहणार आहे. जस्ट छोट्याशा अशा पापड्या करून घ्यायच्या. तुम्हाला साईज कितपत हवा त्या हिशोबाने. पण जसजसं हे ड्राय होतं तसतसं त्या श्रिंकही होतात, त्यामुळे थोड्याशा मोठ्या टाकायच्या टाकताना. आता हे उन्हामध्ये किंवा मग सावलीमध्ये पण तुम्ही सुकवून घेऊ शकता. एक साधारण 6 ते 7
पूर्ण कम्प्लीट ड्राय करून नाही घ्यायचं. सेमी ड्राय झालं की मग आपण ते पलटी करून घेणार. तर साबुदाण्याच्या पापड्या एक 5 ते 6 तास व्यवस्थित वाळल्या आहेत. आता हे हलकासं ओलं असतानाच पलटी करायच्या. तुम्ही बघू शकता इझिली निघतात. ओलसर थोड्याशा असताना, म्हणजे त्याचे एजेस थोडेसे सुकले पाहिजे, ड्राय झाले पाहिजे, पण मध्यभागी जेव्हा ओलसर असतील तेव्हा त्या पलटी करायच्या. पूर्ण ड्राय झाल्यावर तुम्ही पलटी करायला गेलात तर ते कागदाला चिकटून राहतील. त्यामुळे हलक्याशा ओलसर असताना प्रत्येक पापडी पलटी करून घ्यायची आणि आणखी एक 2 ते 3 दिवस व्यवस्थित. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.